ही गोष्ट आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील. बेदरच्या यवन राजाने त्यावेळी पंढरपूर शहरावरती हल्ला केला होता. त्याने पंढरपूर शहर लुटले, सर्व विठ्ठल भक्तांचा छळ केला. तेव्हा पांडुरंगांच्या भक्तांनी विठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवली. यवन राजाने मंदिर लुटले, मोडून टाकले. त्या ठिकाणी मोठी मशीद बांधली. जो देवाचे नाव घेई त्याला ठार मारले जात असे. त्यावेळी केशवदास चांगा नावाचा एक भला मोठा संत होऊन गेला. ते चांगदेवाचे अवतार मानले जातात. ते पंढरपुराला आले आणि पंढरपूरमध्ये झालेली अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटले. विठ्ठल भक्तांना आपल्या पांडुरंगाचे नाव घेता येत नाही हे त्यांना सहन झाले नाही. या गोष्टीचे त्यांना फार मोठे दुःख झाले. विठुरायांचा धावा करू लागले. तेव्हा विठुराया त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले, हे बघ चांगा केशवदास, तू दुःख होऊ नकोस. यातून नक्कीच काही ना काही मार्ग निघेल. तू ताबडतोब बेदरला जा, सर्व काही चांगले होईल. केशवदास चांगा हे बेदरला परत गेले. तेथे गावाच्या बाहेर तळ्याच्या काठी त्यांनी कीर्तन सुरू केले. पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले. कीर्तन संपले तेव्हा राजाचा सेवक केशवदासांकडे आला आणि त्यांना म्हणाला, बेदरचा राजा खूप दृष्ट आहे. हिंदूंचे मंदिर देव फोडतो. त्यांना पांडुरंगाचे कीर्तन आवडणार नाही. तू इथे राहू नकोस. आता राजा खूप दुःखी झाला म्हणून ठीक आहे, नाहीतर त्याने तुला ठार मारले असते. तेव्हा केशवदास चांगांनी त्याला विचारले, राजा कशामुळे दुःखी आहे? तेव्हा तो सेवक म्हणाला, राजाची आवडती राणी साप चावून मरण पावली आहे. उद्या तिचं दफन होणार आहे. त्यांना दफन करायचं आहे. तेव्हा केशवदास महाराज म्हणाले की मी संजीवनी मंत्राने राणीला जिवंत करू शकतो. असे जाऊन राजाला सांगा. सेवकाने ते जाऊन सांगितले. दुसऱ्या दिवशी राजाने त्याला आपल्या राजमहालात बोलावून घेतले आणि त्यांना दरबारात आल्यानंतर विचारले तर राजा शोक करत होता. तेव्हा चांगदेवास यांनी आपल्या झोळीतून अंगारा काढला आणि पांडुरंगांचे स्मरण करू लागले. स्मरण करताना त्यांनी तो अंगारा आपल्या आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व लोकांच्या कपाळाला लावला. त्याच क्षणी राजाला सगळीकडे मुसलमान फकीर दिसू लागले. राजाला खूप मोठे आश्चर्य वाटले. त्याला खूप आश्चर्य झाले. राजाने चांग केशवदास यांना नमस्कार केला. ते फार मोठे साधू आहेत असे त्यांना वाटले. केशवदास राजाला म्हणाले, माझ्याजवळ असणारा हा अंगारा तू राणीला लाव, म्हणजे ती जिवंत होईल. राजाने तो अंगारा राणीच्या अंगाला खरोखर तिच्या प्रेताला लावला. त्या क्षणी राणी उठून बसली आणि वेड्यासारखे बडबडू लागली. ती काय बडबडते आहे हे मात्र कोणालाही कळत नाही. राजा पुन्हा केशवदासांकडे आला आणि त्यांचे पाय धरून म्हणाला, महाराज, राणी जिवंत झाली आहे, परंतु ती वेड्यासारखी बडबड करत आहे. तिला पूर्वीसारखे पुन्हा चांगले करा. तेव्हा केशवदास म्हणाले, तिला वचन दे. तुम्ही जे इच्छा असेल ती मी पूर्ण करेल. राजाने राणीला वचन दिले. तेव्हा राणी म्हणाली की मला ज्यांनी जिवंत केले आहे त्यांना शरण जा, त्यांची इच्छा पूर्ण करा, नाहीतर मी पुन्हा मरेल. राजा चांगा केशवदास राजांसमोर उभे राहिले आणि त्यांचे आभार मानले. त्यांना खूप सोने नाणे दिले. त्यांची काही इच्छा आहे का असे त्यांनी विचारले. तेव्हा ते म्हणाले,
राजा, आम्ही विठुरायाचे भक्त आहोत. तुझे सोने नाणे आम्हाला काय उपयोगाचे? ते काही नको. तू पंढरपूर लुटलेस, सर्व मंदिर पाडले, तिथे मस्जिद बांधली. हे पाप आहे. जेव्हा ती मस्जिद मोडून पुन्हा तेथे मंदिर बांधायची आज्ञा तुझ्या ठाणेदाराला आदेश दे. राजाने ताबडतोब आज्ञापत्र केशवदास हे आपल्या सर्व शिष्यांसह पंढरपुराला परत आले आणि तिथल्या ठाणेदाराला त्यांनी राजाचे आज्ञापत्र दिले. ठाणेदाराने ताबडतोब मशीद पाडून टाकली आणि पूर्वी होते तसेच विठुरायांचे मंदिर बांधून दिले. सर्व विठ्ठल भक्तांचा छळ बंद केला. विठुरायांची मूर्ती तळघरामध्ये लपवली होती ती सुद्धा बाहेर काढण्यात आली आणि तिची स्थापना करण्यात आली. सर्व विठ्ठल भक्तांना खूप आनंद झाला. सर्व आनंदाने विठुरायाच्या भजनामध्ये दंग झाले. जय जय रामकृष्ण हरी.